दिवसाची सुरुवात झाली आणि पक्ष्यांचा छान आवाज येत होता. चला म्हटलं बाहेर जाऊन बघू पक्षी दिसतात का. पक्षी तर काही दिसले नाहीत, पण सूर्यदेवतेचं आगमन झालं होतं. चला म्हटलं मग आता दिवसाची सुरुवात झालीच आहे, तर आपण कामाची देखील सुरुवात करूयात. घरासमोर छोटीशी रांगोळ काढून घेतली आणि उंबरठा पूजन करून घेतलं. मी हे उंबरठा पूजन दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला करते, यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. त्यानंतर मी देवपूजा करून घेतली. आज श्रीराम जन्मस्थळ असल्यामुळे मी लड्डू गोपाळला नवीन ड्रेस घातला होता, त्यांचा छानसा असा शृंगार केला होता. तर देवपूजा झाली की प्रसन्न वाटतंच. त्यानंतर गुरुवारची मी श्री स्वामी समर्थ यांची पूजा मांडून घेतली, त्याचबरोबर श्रीराम यांचीही पूजा मांडून घेतली. दोन्हीही पूजा मांडल्यानंतर मी श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचं पारायण केलं. हे पारायण करायला जवळपास मला 2-2.5 तास लागले. हे पारायण झाल्यानंतर मी श्रीराम रक्षा स्तोत्र याचं पठण केलं. श्रीराम रक्षा स्तोत्र हे शंकराने पार्वती मातेला सांगितलेलं आहे. हे पठण तुम्ही केलं नसेल तर अवश्य करून बघा, खूप छान आहे. पूजा झाली की अगदी प्रसन्न वाटतं. मलाही प्रसन्न वाटत होतं, पण पारायण केल्यामुळे आणि सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे पोटात मात्र कावळे ओरडत होते. चला म्हटलं मग आता फळ खाऊन घेऊयात. घरात जे काही फळ होते मी ती खाऊन घेतली. फळ खाल्ल्यानंतर जरा बरं वाटत होतं. फळ खाणं झाली की म्हटलं चला आता आपण लागूया स्वयंपाकाला, कारण मला नैवेद्य दाखवायचा होता, त्यामुळे मी लवकरच स्वयंपाकाला लागले. अगोदर मी डाळ भात लावून घेतला आणि त्यानंतर कणिक मळून घेतली. कणिक मळून थोडा वेळ ठेवली की आपल्या चपात्या आहेत त्या छान होतात, त्यामुळे मी आधी कणिक मळून ठेवते आणि बाकी काही करायचं असेल तर ते करून घेते. मी आधी कणिक मळून घेतली आणि त्यानंतर वरणाचं साहित्य करायला लागले. तर मग मी तुम्हाला एक सांगेल की ह्या चॅनलवरती किंवा या व्लॉगवरती आज मी पहिला व्हिडिओ टाकला आहे माझा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करा. तुमच्या नातेवाईकाला, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. मी सुरुवात केली आहे नवीन, तर तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करताल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते. या चॅनलवरती आपल्याला महाराष्ट्रीयन सण, परंपरा, वारकरी संप्रदाय, डेली आपण जी लाईफ जगतो ती कशी जगतो, प्रवासामधले काही प्रसंग, आपल्या आयुष्यातले काही खास प्रसंग, याचं मी तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत हे माझ्या आयुष्यातले प्रसंग शेअर करेल. तोपर्यंत दिवाबत्तीची वेळ झाली होती. देवाजवळ कधीही सुकलेले फूल ठेवू नयेत. आपण जे सकाळी फूल वाहतो ते जर रात्रीच्या टायमिंगला सुकले असतील तर ते काढूनच ठेवावीत. तर मी ते जे फूल सुकलेले आहेत ते काढले आणि दिवा तर आधीच लावलेला होता, त्यामुळे धूप लावली. अशा प्रकारे दिवाबत्ती ही झालेली होती. आता स्वयंपाकही झालेला होता. चला तर म्हटलं मग आपण लगेचच नैवेद्यही दाखवून घेऊयात. स्वयंपाकामध्ये आज काही मी जास्त केलेलं नव्हतं. साधं वरण भात चपाती केलेलं आहे, तेच मी नैवेद्य दाखवणार आहे. नैवेद्य पण दाखवायचा होतो आहे. आता मला भूक लागलेली आहे. बॅटरी डाऊन होते, पण आता कारभारी कधी येतात काय माहिती. मला काही एकटीला जेवू वाटत नाही. आता त्यांची वाट पाहत बसते. सो आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू.